नमस्कार मित्रांनो, RT 2025-26साठी ॲडमिशन्स चालू झालेले आहेत। आपण त्याबद्दल संपूर्ण आज माहिती बघणार आहोत की ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, वयाची अट काय आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ऑनलाईन ॲडमिशनची A to Z प्रोसेस पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला मी जे काय असे व्हिडिओ टाकेल त्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, हे पोर्टल आहे student.maharashtra.gov.in। या पोर्टलवर येऊन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या पोर्टलला येऊ शकता। तुम्ही पोर्टल ओपन केला का तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होतो। तर इथे त्यांनी डॅशबोर्डवर पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत। इथे एकूण 15 ते 16 सूचना आहेत। तुम्हाला सगळ्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच ॲप्लिकेशनची प्रोसेस करायची आहे। त्यानंतर इथे त्यांनी जाहिरात दिलेली आहे, नोटिफिकेशन फॉर RTE 25% रिझर्वेशन। तर इथे त्यांनी खाली दिलेला आहे सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या RT अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना। ठीक आहे, तर हे यांचं जाहिरात आहे। हे पूर्ण जाहिरात वाचून घ्या तुम्ही। जाहिरात प्रॉपर वाचायची आहे, त्यानंतरच ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्यानंतर वयाबाबत त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की वयाचं जे त्यांनी 2026साठी जे वयाची अट दिली आहे ती त्यांनी इथे दिलेली आहे, वयाची अट ती पण तुम्ही इथे प्रॉपर बघून घ्या। बघा, इथे प्रवेशाचा वर्ष प्ले ग्रुप नर्सरी इयत्ता पहिली पूर्वीचा 3रा वर्ग किमान वय वर्ष इथे 3+ दिलेला आहे आणि इयत्ता पहिलीसाठी 6+ म्हणजे कमीत कमी 6 वर्षापेक्षा जास्त इथे वय जे आहे ते विद्यार्थ्यांचं असायला पाहिजे। तर हे प्रॉपर जे आहे ते पूर्ण वाचून घ्या। त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जे डिक्लेरेशन लागते ते यांनी डिक्लेरेशन पण इथे दिलेलं आहे, सेल्फ डिक्लेरेशन। तो तुम्ही इथून सेल्फ डिक्लेरेशन इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। हे बघा, इथे सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र म्हणून असं दिलेलं आहे। ह्यावर क्लिक केलं का तुम्ही इथून ते डाउनलोड करून याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि हे भरून तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे। तर आपण पुढे बघूयात हे अपलोड वगैरे कसं करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया। तर फॉर्म भरण्या अगोदर ही पूर्ण माहिती वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा। तर बघा, इथे एक ऑप्शन आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला डॅशबोर्ड ओपन होतो। तर इथनं आपल्याला अप्लाय करायचं आहे। तर आता आपण बघूया की अप्लाय कसं करायचं आहे। तर बघा, तुम्ही फर्स्ट टाईम यूजर आहात, तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवर। न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन फिल करायचं ऑप्शन येते। तर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे, तुम्ही जिथे राहता तो तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण विद्यार्थ्याचं पूर्ण इथे नाव लिहायचं आहे। तर इथे लास्ट नेम टाकायचं आहे, इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि इथे मिडल नेम। हे पूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला इथे चाइल्ड डिसॅबिलिटी, तुमचा विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर इथे येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्यानंतर चाइल्डची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जी आहे ती, आणि त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर स्वतःचा टाका, म्हणजे त्यावर तुम्हाला तुमचं युजरनेम आणि पासवर्ड येते आणि भविष्यामध्ये पण तुम्हाला त्यावर नोटिफिकेशन येतात। तर मोबाईल नंबर स्वतःचा आणि जो मोबाईल नंबर नंतर चालू राहील तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। हे इन्फॉर्मेशन फिल करून झालं तुम्हाला इथे रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड तुम्हाला इथे जे आहे ते नोटिफिकेशन येतं, ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड ऑन रजिस्टर मोबाईल नंबर। ठीक आहे, तर इथे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर आपला जो आहे ते पासवर्ड आणि ID गेलेला आहे। तर त्यानंतर जो तुम्हाला मोबाईलवर ID पासवर्ड आला तो ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डमध्ये। इथे ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केलं तर
तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल आणि ओल्ड पासवर्ड येईल. तर तुम्हाला इथे ओल्ड पासवर्ड चेंज करायचा आहे आणि तुम्हाला इथे नवीन तुमचा एक स्वतःचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर तुम्हाला जो SMS-मध्ये जो पासवर्ड आला तो पासवर्ड तुम्हाला इथे ओल्ड पासवर्डमध्ये टाकायचा आहे. तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑटोमॅटिक पासवर्ड येईल. तर तुम्हाला ते त्यासाठी तुम्हाला चूज युअर ओन पासवर्ड तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे आणि स्वतःचा पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमच्या लक्षात राहील असा. तर तुम्ही जेव्हा पासवर्ड तुमचा नवीन पासवर्ड जेव्हा तुम्ही सेट करता तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे जो तुम्ही पासवर्ड सिलेक्ट करता तो कमीत कमी 8 अक्षराचा असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 15पेक्षा जास्त नसायला हवा. आणि तुम्ही जो पासवर्ड सिलेक्ट करता त्याच्यामध्ये एक नंबर असायला हवा, एक लोअर केस असायला हवं आणि स्पेशल कॅरेक्टर एक असायला हवा, जसा ॲट असेल, हॅश असेल, असं तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा इथे पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. तर तुम्ही जो नवीन पासवर्ड सेट केला तो अपडेट झालेला आहे, ते तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही परत तुमच्या लॉग इनच्या डॅशबोर्डला याल. तर तुम्हाला इथे तुम्ही जो नवीन पासवर्ड सेट केला त्याचा तुम्हाला SMS तुमच्या मोबाईलला लगेच येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे आणि जो नवीन पासवर्ड सेट केला तो पासवर्ड तुम्हाला टाकून तुम्हाला इथे परत लॉग इन करायचं आहे. तर बघा लॉग इन केल्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ह्याच्यामध्ये एकूण जे आहेत ते 6 ऑप्शन आहेत. तर आपल्याला ह्याच्यामधले 4 ऑप्शन जे आहेत ते फिल करायचे आहेत. पहिलंवाला आहे ते चाइल्ड इन्फॉर्मेशन, दुसरं ॲप्लिकेशन, तिसरं स्कूल सिलेक्शन आणि चौथं फॉर्म सबमिशन. असे आपल्याला हे ते 4 ऑप्शन आत्ता सध्या आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, फिल करायचे आहेत. तर ते आपण फिल करूया. तर बघा आपण जे रजिस्ट्रेशन करताना जी इन्फॉर्मेशन आपण टाकलेली आहे ती इथं आलेली आहे. तर आता बाकीचे जे स्टारवाले जी इन्फॉर्मेशन जिथे स्टार दिलं आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला मॅन्डेटरी आहे, ती आपल्याला इथे भरावीच लागणार आहे. तर बघा इथे चाइल्ड नेम आलेला आहे. त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये सेम नाव जे आहे ते इथे चाइल्ड नेम आपण इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे. खाली आपल्याला बालकाचे पूर्ण नाव जे आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे. तर आपण मराठीमध्ये नाव टाकून घेऊया. त्यानंतर मदर्स फुल नेम तुम्हाला इथे आईचे नाव टाकायचं आहे पूर्ण. त्यानंतर आईचे पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. ही पूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे. ॲड्रेस तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जिथे आत्ता राहता. तर तुम्हाला इथे प्रॉपर ॲड्रेस इथे सिलेक्ट करायचा आहे. ॲड्रेस तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो जिल्हा रजिस्ट्रेशनमध्ये निवडला तो तुम्हाला इथे ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे, तुमचा तालुका कुठला आहे ते. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हिलेज, तुमचा जो एरिया आहे तो एरिया तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर इथे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचं तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे. तर ते कसं सिलेक्ट करायचं, खूप जे आहे ते पालकांना इथेच प्रॉब्लेम येतो. लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचं त्यांना जे आहे ते सिलेक्ट करता येत नाही. तर बघा तुम्ही जेव्हा इथे व्हिलेज सिलेक्ट करता त्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट जे आहे ते सेव्ह या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर बघा इथे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला इथे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा एक नवीन ऑप्शन आलेला आहे, सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. तर तुम्हाला इथे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला यावर क्लिक केले एक नवीन एक मॅप ओपन होतो. तर तुम्हाला त्या मॅपवर तुमच्या घरचा ॲड्रेस का तुम्ही तुमच्या गावाचा तुम्ही इथे टाकू शकता. तर तुम्हाला तुमच्या इथे गावाचं नाव टाकून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो घर आहे जिथे तुम्ही राहता त्या पॉईंटवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला असं तुमचं घरावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड अपडेटवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर बघा गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली. ठीक आहे, हा आपला जो आहे तो इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. तर ही एक इझी प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यानंतर ही पूर्ण इन्फॉर्मेशन फिल झाली का नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचा जो चाइल्ड आहे त्याचं तुम्हाला इथे ॲडमिशन कुठल्या स्टँडर्डमध्ये करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर
वयानुसार इथे ऑटोमॅटिक जे आहे ते तुम्हाला स्टँडर्ड निवडायला येतं. तर बघा 6+ वय असेल तर तुम्हाला इथे फर्स्ट स्टँडर्ड ऑटोमॅटिक येते. जसं की मी जे सिलेक्ट केलं त्यांचं वय जे आहे ते 6 वर्ष होतं, तर इथे फर्स्ट स्टँडर्ड इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे. तर ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलिजन, जे काही तुमचं रिलिजन आहे तुम्हाला इथे रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. ते सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत. फक्त इथे एक लक्षात घ्या, तुम्ही जर जनरल किंवा EWS कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. आणि तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते 1 लाख रुपये तुमचं जे आहे उत्पन्न त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. 1 लाख रुपयापेक्षा कमी. फक्त जनरल आणि EWSसाठी, बाकी अदर जे काही कास्ट कॅटेगरीज आहेत त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही आहे. तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जर कुठलीही कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला इथे एक ऑप्शन येते की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे ॲडमिशनच्या वेळेस. तर हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मी इथे कास्ट सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी दिव्यांग आहे का, जर दिव्यांग असेल विद्यार्थी तर तुम्हाला इथे दिव्यांगाचा प्रकार निवडायचा आहे आणि त्यांनी डिसॅबिलिटी किती आहे. डिसॅबिलिटी जी आहे ती कमीत कमी 40% पाहिजे. 40%पेक्षा जास्त डिसॅबिलिटी असायला हवी. तर इथे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नाही सिलेक्ट करायचं आहे. HIV अफेक्टेड असेल तर यस, नाही तर नाही सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड आहे तर आधार कार्ड आहे तर हो, नसेल तर इथे नाही करायचं आहे. जर आधार कार्डसाठी अप्लाय केलेलं असेल, रिसिप्ट असेल तर तुम्हाला रिसिप्ट सिलेक्ट करायची आहे. नसेल तर नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड नसेल, पॅन कार्ड आणि ईमेल आय डी इथे जे आहे ते मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्ही इथे पॅरेंट्सची ईमेल आय डी टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर बघा ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली. तर आपलं 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते पण आपण जे आहे ते फिल केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन आहे स्कूल सिलेक्शन. तर आपल्याला आता स्कूल सिलेक्शन करायचं आहे. तर बघा स्कूल सिलेक्शन करताना सर्वात महत्त्वाची जी आहे ते आपल्या या ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी स्टेप आहे ती स्कूल सिलेक्शन आहे. तर बघा स्कूल सिलेक्शन करताना इथे तुम्हाला काही जे आहे ते त्यांनी हे दिलेलं आहे नोट्स, ते पूर्ण प्रॉपर वाचून घ्या. तर बघा शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर व 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील. ठीक आहे, तर तुम्ही 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटर हे 2 निवडू शकता आणि तुम्ही इथे जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही इथे निवडू शकता. तर बघा इथं ऑप्शन दिला आहे विथिन 1 किलोमीटर, विथिन 1 to 3 किलोमीटर. ठीक आहे, तर आपण पहिली शाळा निवडूया विथिन 1 किलोमीटर. तर बघा माझा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या 1 किलोमीटरमध्ये बघा इथे 3 शाळा आलेल्या आहेत आणि एक 4थी शाळा आलेली आहे. ती इथे दाखवलेलं आहे की इथे 1 किलोमीटरच्या याच्यासाठी पात्र नाही आहे अंतरामध्ये. तर आपल्याला इथे 3 शाळा आहेत जे पात्र आहेत. तर इथे तिन्ही शाळा आपल्याला निवडायच्या आहेत. म्हणजे तुम्ही शाळेचे नाव वाचा. इथे प्रॉपर त्याने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शाळेचं नाव, बोर्ड, मीडियम, एंट्री लेवल, त्यानंतर इथे मॅक्झिमम स्टँडर्ड कितवीपर्यंत शाळा आहे हे, त्यानंतर आणि ते टोटल इनटेक म्हणजे टोटल हे किती विद्यार्थी यांच्याकडे अवेलेबल आहे पूर्ण त्यांनी इथे वेकेन्सी पण पूर्ण यांनी इथे दिलेली आहे. तर हे प्रॉपर इन्फॉर्मेशन वाचा आणि स्कूल सिलेक्ट करा विथिन 1 किलोमीटर. त्यानंतर विथिन 1 to 3 किलोमीटरच्या शाळा येतात. तुम्हाला ह्या पण शाळा तुम्हाला इथे ज्या शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही ते इथे सिलेक्ट करू शकता. तर बघा मी एकूण 10 शाळा निवडलेल्या आहेत. तर आता खूप पालकांचा असा प्रॉब्लेम होतो की त्यांना विथिन 1 किलोमीटरमध्ये पण शाळा मिळत नाहीत. एखादी शाळा मिळते किंवा विथिन 3 किलोमीटरमध्ये त्यांना 1, 2, 3 अशा शाळा मिळतात. ते 10 शाळा निवडत नाही. तर तुम्ही एकही शाळा निवडू शकता किंवा दोन्ही शाळा निवडू शकता. तुम्हाला जर 3 किलोमीटरपेक्षा जास्त शाळा निवडायची असेल तर तीही तुम्ही निवडू शकता. फक्त जेव्हा तुम्ही शाळा निवडता तेव्हा बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. हे जे पर्याय दिले आहेत ते पर्याय प्रॉपर वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला इथे शाळा निवडायच्या आहेत. तुम्ही 3 किलोमीटरपेक्षा जास्त पण शाळा निवडू शकता. तर बघा आपल्या शाळा निवडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला शाळा निवडल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे.
तर बघा स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपलं शेवटचं ऑप्शन आहे फॉर्म सबमिशन, त्यावर क्लिक करायचं आहे. पूर्ण जी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत फिल केली फॉर्ममध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन वाचून घ्या. याच्यामध्ये काही चुकलं आहे का ते पूर्ण बघून घ्या आणि जर तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर तुम्हाला इथे यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म अँड सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन, इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ॲप्लिकेशन इज कन्फर्म, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस, तर तुम्ही ह्याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारचे बदल नाही करू शकत. ओकेवर क्लिक करायचा आहे आणि आपला जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे. आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट या सबमिशन या बटनवर क्लिक करायचं आहे. खाली आपल्याला ते जनरेट पी डी एफचं ऑप्शन येते, त्या जनरेट पी डी एफवर क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे ते तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता. पी डी एफ डाउनलोड करायची आहे आणि फॉर्म जो आहे तो तुम्हाला याची प्रिंटआउट करून घ्यायची आहे. त्याने इथे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही महत्त्वाच्या सूचना वाचून घ्या. तर ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमच्या मोबाईल नंबरवर SMS येईल आणि तुम्हाला नंतर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला RTI ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला जे आहे ते तुमचे अलॉटमेंट लेटर वगैरे तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. तर जो ID आणि पासवर्ड तुम्हाला येतो तो तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर हा होता RTI 25% रिझर्वेशनचा ऑनलाईन फॉर्म कसा भरण्याचा व्हिडिओ. मी ह्याची जी PDFs आहेत आणि ऑनलाईनची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, त्यावरनं तुम्ही डायरेक्ट जे आहे ते तिथनं डाउनलोड करू शकता आणि लिंकवरनं डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटला येऊ शकता. जर तुम्हाला काही इश्यू येत असेल, प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम जे आहे तुम्ही लिहू शकता, ते तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. धन्यवाद.